राष्ट्रपतींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा। माजी मंत्री आमदार अमित देशमुख दुचाकी रॅलीला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत संतापजनक वक्तव्य केलं। त्यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे। अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, परंतु केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत असून आता राष्ट्रपतींनीच या प्रकरणात हस्तक्षेप करून अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते। येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून दुचाकी रॅली सुरुवात झाली। प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले। दुचाकी रॅली मेन रोडनं लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक, 1 नंबर चौक, 5 नंबर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली। तिथं माजी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन दिले। या दुचाकी रॅलीत माजी आमदार वैजनाथराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब गायकवाड, अल्पसंख्याक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट फारुख शेख, माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, दगडूअप्पा विटकरी, ॲडव्होकेट देविदास बोरुळे पाटील, समित पटेल, अहमद खा पठाण, नामदेव इगे, युनुस मोमीन, मारुती पांडे, संजय ओव्हाळ, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, अतिश चिट्टे, राजू गवळी, ॲडव्होकेट गोपाळ बुरबुरे, सचिन बंडापल्ले, यशपाल कांबळे, विद्याताई पाटील, लक्ष्मीताई बटनपूरकर, सुभाष घोडके, नागसेन कामेगावकर, पप्पू देशमुख, रविशंकर जाधव, धोंडीराम यादव यांसह आदी उपस्थित होते। पीडित कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीय, मस्साजोग येथील देशमुख कुटुंबीय, लातूर येथील डोंगर कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील असं माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली। सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची हत्या झालेली असताना राज्याचे मुख्यमंत्री मात्र वेगळीच भूमिका मांडत असून केंद्रीय यंत्रणेने यात लक्ष घालावं। मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करून सूर्यवंशी कुटुंबियांना, मस्साजोग येथील देशमुख आणि लातूरातील डोंगरे कुटुंबियांनाही न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.